पश्चिम विदर्भातील पाणी चिंता वाढवणारी पश्चिम विदर्भात एकूण 289 प्रकल्प आहेत। या प्रकल्पांमध्ये सरासरी 54% पाणी साठा सध्या शिल्लक असल्याची माहिती हाती आली आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यात पश्चिम विदर्भामध्ये पाणी टंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे। अजूनही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्यासंदर्भात बैठक झालेली नाही। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं समजलं जाणारं गोसेखुर्द धरणात सध्या 61% पाणीसाठा शिल्लक आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात केवळ 39% जलसाठा, तर यवतमाळ जिल्ह्यातील बेवळा प्रकल्पात 43% जलसाठा शिल्लक आहे आणि त्याचमुळे जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजना शासन कशी राबवणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा सामना प्रशासन नेमका कसा करणार असा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पश्चिम विदर्भात एकूण 289 प्रकल्प आहेत आणि सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी 54% पाणी साठा शिल्लक आहे। गोसेखुर्द धरणात 61% पाणी साठा शिल्लक आहे। बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्पात 39% जलसाठा शिल्लक आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बेवळा प्रकल्पात 43% पाणी साठा शिल्लक आहे। अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 43% जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, पश्चिम विदर्भातला जो पाणी साठा आहे दिवसेंदिवस कमी होत चालल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची सुद्धा शक्यता दिसते। प्रशासन नेमकं याकडे कसं बघतंय? गौरी, फेब्रुवारी महिन्याचा शेवट आहे आणि या महिन्याच्या शेवटच्या अखेर जर बघितलं तर 63% जर बघितलं तर पश्चिम विदर्भातल्या सर्वात मोठं आणि महत्त्वाचं समजलं जाणारं ऊर्ध्व वर्धा धरणामध्ये जलसाठा शिल्लक आहेत। यासोबत पश्चिम विदर्भाचा जर विचार केला तर एकूण जवळपास 54% जलसाठा जो आहे तो महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये आहेत। त्यामुळे मार्च असेल, एप्रिल आणि मे हे 3 महिने उन्हाळ्याचे विदर्भातले महत्त्वाचे असतात, कारण तापमानाचा देखील पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आणि बाष्पीभवन देखील पाण्याचं मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्यामुळे पश्चिम विदर्भात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यात जर बघितलं खडकपूर्णा धरणात तर सध्या 39% जलसाठा आहे। त्यामुळे मार्च अखेरीसच या खडकपूर्णा धरणाला घरघर लागण्याची शक्यता आहे, कारण या धरणाचा जो जलसाठा आहे तो डेथ स्टोरेजवरती जाण्याची देखील शक्यता आहे। या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातलं बेंबळा प्रकल्प आहे जो मोठा प्रकल्प आहे। अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा जो प्रकल्प आहे या दोन्ही प्रकल्पांमध्ये 43% जलसाठा आहे। त्यामुळे पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। अद्यापपर्यंत पाणी टंचाईवरती कुठलीही आढावा बैठक जी आहे ती संपन्न झालेली नाही आहे। अमरावती शहराचा जर विचार केला तर एक दिवसाआड सध्या या शहराला पाणी पुरवठा होतो आहे। त्यामुळे येत्या काळांमध्ये भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे हे आज दिसत आहेत। शासनाकडून ज्या पद्धतीने हर घर नळ योजना जी आहे ती राबवल्या जाते आहे, मात्र पाणीच नसणार तर ह्या नळाला काही अर्थ राहणार नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत। त्यामुळे तातडीने यावरती उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून होते आहे। मेळघाटचा जर विचार केला तर दरवर्षी या मेळघाटमध्ये पाण्याची भीषण समस्या जाणवत असते। हंडाभर पाण्यासाठी 3 किलोमीटरची पायपीट या मेळघाट परिसरात होताना आपण दरवर्षी पाहत असतो। त्यामुळे यावर्षी जिल्हा प्रशासनाने व्यवस्थित नियोजन करून मेळघाटची तहान भागवावी अशी देखील मागणी या निमित्तानं होताना दिसते आहे। गौरी, हो, नक्कीच छगन, प्रशासन याकडे नेमकं कसं बघतं, काय नियोजन त्यांच्या मार्फत केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।